विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे नायक अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. आपलं परत मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपण बेसिकचा हा 14 लेक्चर बघत आहे. अतिशय महत्त्वाचा आहे. त्याला आपण म्हणू शकतो वर्ब. वर्ब जर बघितलं अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण की हा जर माहीत नसेल तर सेंटेन्सचा आपल्याला मिनिंग कळत नाही, अर्थ कळत नाही. ठीक आहे, तर आपण याला चेक करून घेऊ. बघा इथं काय दिलेलं आहे तुम्हाला. चला बघा काय दिसतं इथं, वर्ब आहे. वर्ब जर चेक केलं तर मित्रांनो, जर समजून जर घेतलं, आपण स्टार्टिंगला बघितलं होतं वर्ब म्हणजे काय, म्हणजे इथं तुम्हाला मी सांगेल, हे फक्त जनरल लक्षात ठेवण्यासाठी आहे, फॉर्म्युला वगैरे असं काही पाठ करू नका. वर्ब म्हणजेच काय की हा असतो हेल्पिंग वर्ब. काय असतो हा हेल्पिंग वर्ब, आणि प्लस काय असतो मित्रांनो मेन वर्ब. म्हणजे मला असं म्हणायचं आहे याच्यातून, फक्त मेन वर्ब म्हणून लक्षात ठेवायचं नाही तुम्हाला, फक्त हेल्पिंग वर्ब म्हणून लक्षात ठेवायचं नाही. वर्ब म्हणजेच काय असेल की तो दोन्ही असणार, म्हणजे हेल्पिंग वर्ब प्लस काय असणार इथं मेन वर्ब असणार. हे आपल्याला दोघं लक्षात ठेवायचं आहे. मग वर्बची व्याख्या इथं काय झालेली आहे, हेल्पिंग वर्ब प्लस काय मेन वर्ब. आता काय होतं ना, कधी कधी जेव्हा आपल्याला काही गोष्टी माहीत नसतात, म्हणजे याच्यामध्ये जर चेक जर केलं तर इथं तुम्हाला समोर दिलेलंच आहे. काय दिलेलं आहे, एक मिनिट. ओके बघा इथं वर्ब सिंग्युलर आहे की प्लुरल आहे तो दिलेला आहे. पण असो ते द्यायच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट इथं लिहून देतो, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण बघितलं वर्ब म्हणजेच काय की हा हेल्पिंग वर्ब प्लस काय असतो हा मेन वर्ब असतो. म्हणजे हा एकटा असणार का, नाही. आता हेल्पिंग वर्बला काय म्हटलं जाते काय नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. म्हणजे याचे काही टाईप आहे, कोणाचे हेल्पिंग वर्बचे. हेल्पिंग वर्बला जर बघितलं तर आपण म्हणू शकतो, बघा इथं ऑक्झिलरी वर्ब पण म्हटलं जाते. कोणाला, हेल्पिंग वर्बला काय म्हटलं जाणार, म्हणजे हेल्पिंग वर्बचे बरेच नाव आहे. सपोर्टिंग वर्ब पण म्हटलं जाते. त्याच्यानंतर जर बघितलं तर याला ऑक्झिलरी वर्ब पण म्हटलं जाते. काय म्हटलं जाते, ऑक्झिलरी वर्ब पण म्हटलं जाते. कोणाला हे कोणाचं नाव बघत आहे आपण, हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्बला सपोर्टिंग वर्ब, त्यालाच काय म्हटलं जाते, ऑक्झिलरी वर्ब पण म्हटलं जाते. आता जर समजून जर घेतलं मेन वर्ब आपल्याला शिकायचं आहे, पण आपण पहिले हेल्पिंग वर्ब समजून घेऊया काय आहे तो. मग इथं जर बघितलं तर ऑक्झिलरी वर्बचे किंवा हेल्पिंग वर्बचे किंवा आपण काय म्हणू शकतो सपोर्टिंग वर्बचे 2 टाईप आहे. मग याच्यामध्ये कुठले आहे तर एक समजून घ्यायचं आहे आपल्याला. प्रायमरी ऑक्झिलरी असते, काय असणार तो प्रायमरी ऑक्झिलरी. आणि सेकंड जर बघितलं तर सेकंड असणार आहे मॉडल ऑक्झिलरी. इथं काय असणार आहे तो मॉडल ऑक्झिलरी. समजून घ्या, हेल्पिंग वर्बचे आपण टाईप करत आहे. एक असणार माझ्यासाठी प्रायमरी ऑक्झिलरी, सेकंड काय असणार माझ्यासाठी मॉडल ऑक्झिलरी. आता प्रायमरी ऑक्झिलरी म्हणजे काय की याच्यामध्ये कोण कोण आहे, जसं आपण याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये बघितलेलं आहे की प्रायमरी ऑक्झिलरी म्हणजे याच्यामध्ये कोण कोण आहे. तर समजून घ्यायचं, टू बीचे लेकरं कशामध्ये येणार, प्रायमरीमध्ये. टू हॅवचे लेकरं कशामध्ये येणार तर प्रायमरीमध्ये. आणि टू डूचे लेकरं कशामध्ये येणार, आपण प्रायमरीमध्ये त्यांना घेऊ शकतो. प्रायमरीमध्ये टू बीचे लेकरं, टू हॅवचे लेकरं आणि टू डूचे लेकरं. मग आता मला सांगा तुम्ही, टू हॅवचे लेकरं कोण आहे, टू बीचे लेकरं कोण आहे आणि टू डूचे लेकरं कोण आहे. मग टू बीचे लेकरं जर बघितलं तर कोण कोण बघितलं होतं आपण, ॲम ऑब्लिक इज ऑब्लिक काय असणार आर, ॲम इज आर. हे कोणाचे लेकरं आहे मित्रांनो, टू बीचे. त्याच्यानंतर जर बघितलं अजून त्याच्यामध्ये जर बघितलं आपण वॉज आणि काय असणार वेअर, हे परत कोणाचे लेकरं आहे, टू बीचे लेकरं आहे. त्याच्यानंतर मला सांगा टू हॅवचे लेकरं कोण कोण आहे. टू हॅवचे लेकरं जर बघितलं तर याच्यामध्ये दिसतो मला हॅव, हॅज आणि इथं काय दिसणार, सॉरी हे काय असणार इथं हॅड. इथं चेक करून घ्या काय असेल तो हॅड. ॲम इज आर, वॉज वेअर हे टू बीचे लेकरं. हॅव हॅज हॅड हे कशाचे लेकरं आहे, टू हॅवचे लेकरं आहे. टू डूचे लेकरं जर बघितलं तर तुम्हाला माहिती आहे डू डज डिड, डू डज आणि काय लक्षात ठेवणार आपण डिड. आता हे सगळं आपण काय बघितलं तर हे आपण बघितलं प्रायमरी ऑक्झिलरी. प्रायमरी ऑक्झिलरी हे कशाचे प्रकार आहे, हेल्पिंग वर्बचे. कशाचे प्रकार आहे मित्रांनो, हेल्पिंग वर्ब. हेल्पिंग वर्बला सपोर्टिंग वर्ब म्हटलं जाते, त्याला ऑक्झिलरी वर्ब म्हटलं जाते. ऑक्झिलरी वर्बचे आपण 2 टाईप केले, प्रायमरी आणि दुसरा काय असेल इथं मॉडल ऑक्झिलरी. प्रायमरीमध्ये हे टू हॅवचे लेकरं, टू बीचे लेकरं आणि टू डूचे लेकरं येतात. तसंच जर बघितलं मॉडल ऑक्झिलरीमध्ये कोण येतात तर इथं समजून घ्या की मॉडल ऑक्झिलरीमध्ये जर बघितलं तर हे मॉडल ऑक्झिलरी सगळे आहे. चेक करून घ्या. इथं जर बघितलं तर कॅन, तुम्हाला माहित आहे कुड. जसं जर बघितलं तर इथं काय असेल शॉल, शूड. बरोबर आहे. इथं काय दिसतो तुम्हाला विल, वूड. बरोबर आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण म्हणू शकतो मे, माइट. आता बघा ह्या सगळ्या मॉडल ऑक्झिलरी आहे. हेल्पिंग वर्बचे ते टाईप आहे. मॉडल ऑक्झिलरीमध्ये कॅन, कुड, शाल, शूड, विल, वूड, मे, माइट.
पण याच्यामध्ये जेव्हा तुम्ही समजून घेता तर याच्यामध्ये यूज टू, ऑट टू, नीड टू, डे टू, ठीक आहे, हे सगळे मॉडल ऑक्झिलरी कशामध्ये जातात, आपण म्हणू शकतो म्हणजे हे सगळे कशामध्ये जातात तर मॉडल ऑक्झिलरीमध्ये जातात. आता यांचं आपण जर बघितलं मॉडल ऑक्झिलरी वेगळं आणि प्रायमरी ऑक्झिलरी वेगळं, हे असं का करण्यात आलेलं आहे, याच्यामध्ये ह्यूज डिफरंट काय ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. काय डिफरंट आहे सर, तर इथंच तुम्हाला सांगेल मी. बघा, हा जो प्रायमरी ऑक्झिलरी आहे मित्रांनो, प्रायमरी ऑक्झिलरी हा जर बघितलं तर हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब म्हणून यांचा वापर होतो, यूज किंवा आपण फंक्शन म्हणू शकतो. यांचं फंक्शन काय असणार, हेल्पिंग वर्ब म्हणून आणि काय असणार तिथं मेन वर्ब म्हणून, कोणाचं, प्रायमरी ऑक्झिलरीचं. आणि इथं जर चेक जर केलं तर मॉडल ऑक्झिलरीचे जर आपण फंक्शन जर बघितलं तर यांचं जर आपण यूज जर बघितलं काय म्हणून वापर होतो, तर यांचा वापर फक्त हेल्पिंग वर्ब होतो, ओनली, आहे की नाही, लक्षात ठेवायचं, ओनली काय, हेल्पिंग वर्ब. परत तुम्हाला मी सांगेन की आपण काय करत आहे, वर्ब बघत आहे. वर्ब म्हणजे हेल्पिंग वर्ब प्लस मेन वर्ब असतो. काही वाक्यामध्ये हेल्पिंग वर्ब नसतो, तर काही टेन्शन घ्यायचं काय तिथं नाही, ते सगळं मी समोर सांगणारच आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर हेल्पिंग वर्बची आपण टाईप करत आहे, एक प्रायमरी आहे, दुसरा मॉडल ऑक्झिलरी आहे. प्रायमरीमध्ये टू डू, टू हॅव आणि टू बीचे रूल लेकर येतात. मॉडल ऑक्झिलरीमध्ये हे तुम्हाला दिसत आहे. बऱ्याच अजून मॉडल ऑक्झिलरी आहे, इथं जागा नसल्याच्या कारण मी ॲड केलेले आहे, पण तुम्हाला तोंडी सांगितलेलं आहे, ऑट टू, नीड टू, डे टू, यूज टू, बरोबर आहे. हे सगळे काय, तर हे आपण म्हणू शकतो मॉडल ऑक्झिलरी. आता मॉडल ऑक्झिलरी आणि प्रायमरी ऑक्झिलरी असे दोन प्रकार कशावरून पडले, तर इथं जर बघितलं प्रायमरी हा काय करत असतो, हेल्पिंग वर्ब म्हणून आणि मेन वर्ब म्हणून दोन्ही म्हणून त्याचा वापर होणार. आणि इथं जर बघितलं मॉडल ऑक्झिलरी जर बघितलं तर ओनली काय यूज म्हणून होणार, हा हेल्पिंग वर्ब म्हणून यूज होणार. पॉईंट क्लिअर का, इथंच आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. हे तुम्हाला पीपीटीमध्ये किंवा आपण म्हणू शकतो क्लासच्या नोट्समध्ये हे मी सगळं दिलेलं आहे. जास्त तुम्हाला एफर्ट्स तिथं घेण्याची गरज नाही, फक्त मी हे जे इथं लिहून देत आहे ते त्याच्यामध्ये ॲड करा. ओके, झेरॉक्स तुमच्याजवळ असायला पाहिजे. चला समोर जातो, याचा तुम्हाला स्क्रीनशॉट मारायचा आहे, काय करायचं आहे बघून घ्या. ओके, चल आता याच्यामध्ये जेव्हा आपण चेक करत असतो, बघा वर्ब, बघा मित्रांनो, वर्ब जर बघितलं तर आपण वर्बला डिवाइड करणार आहे सिंग्युलरमध्ये, प्लुरलमध्ये आणि कॉमनमध्ये. आता चेक करून घ्या काय आहे. वर्बला डिवाइड मी कशानुसार केलं, मी जेंडरनुसार यांना डिवाइड करत आहे. एक आहे सिंग्युलर माझ्याकडं, प्लुरल आणि काय असेल इकडं कॉमन. मग मी जर तुम्हाला एखादा साधा प्रश्न विचारला की जर हा पेन आहे माझ्यासाठी आणि याला मी एस जोडला म्हणजे हा पेन झाला. त्याच्यानंतर जर बघितलं हा प्ले आहे माझ्याकडं आणि त्याला मी एस जोडत आहे, हा झाला प्लेस. आणि माझा छोटा प्रश्न आहे तुम्हाला की मी जर म्हटलं की हे दोन जे तुम्हाला वर्ड्स दिसत आहे तर यांच्यापैकी प्लुरल कुठला आणि सिंग्युलर कुठला, तर तुम्ही ऑब्वियसली याचे आन्सर काय देणार, सर हे दोन्ही पण काय प्लुरल आहे, दोन्ही पण काय असणार प्लुरल. पण मित्रांनो हे दोन्ही प्लुरल नाही आहे. काय आहे सर मग याच्यामध्ये फरक, तर पेन जर बघितलं पेन आणि प्ले जर बघितलं तर याच्यामध्ये एक नाऊन आहे, एक वर्ब आहे. पेन हा नाऊन आहे, पेन हे वस्तू आहे, नाऊन आहे. पण मी म्हणत आहे प्ले, प्ले जर बघितलं ना, प्ले ही एक ॲक्शन आहे, आपण त्याला वर्ब म्हणत असतो. मित्रांनो समजून घ्या, हा वर्ब आहे आणि हा आहे माझ्यासाठी नाऊन. काय असणार तो, नाऊन. आता काय फरक आहे याच्यामध्ये, इकडे तुम्हाला दाखवतो. जागा नाही आहे इथं, तरी मी इथं तुम्हाला मागच्या स्लाईडवर नेण्याचा प्रयत्न करतो. बघा काय म्हणतो इथं, चेक करा. जर समजा नाऊनला, नाऊन आहे, त्याला जर समजा यस ऑब्लिक ई एस जोडल्या गेलं, कोणाला, नाऊन आहे त्याला तुम्ही काय जोडत आहे, एस ई एस, तर तो मित्रांनो प्लुरल बनवत असतो. तो काय बनणार आपल्यासाठी, प्लुरल. पण एखादा वर्ब आहे, वर्ब याला जर का तुम्ही यस किंवा ई एस जोडत असाल तर हा काय निर्माण होणार इथं, तर हा सिंग्युलर निर्माण होणार. सिंग्युलर म्हणजे सांगण्याची गरज नाही, कारण की सिंग्युलर म्हणजे एकवचनी, प्लुरल म्हणजे अनेकवचनी, हे तुम्हाला माहित आहे. आता बघा, वर्बला एस ई एस जोडत आहे, सिंग्युलर बनला. नाऊनला एस ई एस जोडत आहे, तो काय बनलेला आहे, प्लुरल बनलेला आहे. जसं एक्झाम्पल जर बघितलं आपण, एक्झाम्पल इथं चेक करूया. बघा नाऊन आहे म्हणजे इथं मी पेन घेतलं होतं, पेन हे नाऊन आहे की वर्ब आहे, नाऊन आहे. मग याच पेनला जेव्हा मी एस ई एस जोडतो म्हणजे याचं पेन्स करतो मित्रांनो, पेन्स करतो, तर हा जो पेन्स इथं झालेला आहे हा प्लुरल आहे, बरोबर आहे का. एखादा वर्ब आहे, जसं तुम्हाला इथं गो दिसत आहे, गो नावाचं वर्ब आहे, याच्यामध्ये जाण्याची क्रिया दिसत आहे. मग या गोला जर आपण एस ई एस जोडत असेल म्हणजे मी जर याचं गोच करत असेल, बरोबर आहे, याचा अर्थ काय होतो की हा आता सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, तर हा आता माझ्यासाठी काय असणार, सिंग्युलर असणार. पॉईंट कळला का. मग जेव्हा समजा आपण 10वी 12वीचे समजा क्वेश्चन सोडवत होतो तेव्हा
स्टेट बोर्डचे. तर फक्त मास्तरने आपल्याला सांगितलं होतं की यस इयस जर असेल तर तो प्लुरल असतो, पण मास्तरने हे नाही सांगितलं मित्रांनो आपल्याला की तो नाऊनला जोडायचा की तो वर्बला जोडायचा. जर नाऊनला जोडला असेल तर तो प्लुरल असतो, जर वर्बला जोडला गेला असेल तर तो सिंग्युलर असतो. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला दोघांमधलं डिफरंट कळालं असेल. ठीक आहे, मी आता समोर जातो. ओके, चल आता येतो या आपण म्हणू शकतो स्लाइडवरती. बघा काय दिलेलं आहे, चेक करा. आता तुम्हाला कळालेलं आहे की सिंग्युलर प्लुरल हे वर्ब आहे. वर्बला जर एस इएस जोडला गेला असेल तर तो सिंग्युलर असतो. बघा इथं बघा, इज हे माझ्यासाठी सिंग्युलर असणार, तर आर काय आहे मित्रांनो, प्लुरल आहे. आर कसा असणार, प्लुरल. त्याच्यानंतर चेक करा, वॉज हा माझ्यासाठी काय, सिंग्युलर, तर त्याचा मित्र जो आहे वेअर तो कशामध्ये गेलेला आहे, प्लुरलमध्ये गेलेला आहे. त्यानंतर चेक करा, हॅज सिंग्युलर, तर हॅव कुठं आहे मित्रांनो, प्लुरल. त्यानंतर मी म्हणत आहे डज, डज 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 कशामध्ये आहे, सिंग्युलर, तर डू कशामध्ये आहे, डू आहे प्लुरलमध्ये. आता काय लक्षात येत आहे तुमच्या, जर एक्झाम्पल आपण जर बघितलं V5, V5 म्हणजेच काय की जेव्हा वर्बला आपण यस इएस जोडत असतो तो असतो माझ्यासाठी V5. काय असतो तो, V5. आता मला सांगा रन होता, त्याला तुम्ही काय जोडलेलं आहे, यस, म्हणजेच काय बनवलं तुम्ही, रन्स, म्हणजेच काय झालं तो V5. आणि V5 जर झाला असेल तर तो असतो मित्रांनो सिंग्युलर. आताच तुम्हाला सांगितलं मी, वर्बला यस इएस जोडत असेल तो सिंग्युलर असतो, प्लुरल असतो का, नाही. नाऊनला यस इएस जोडत असेल तर तो प्लुरल असणार. आता मी रन हा या वर्बला यस जोडलेला आहे, याचा अर्थ तो V5 निर्माण झाला. V5 जर असेल तर तो कशामध्ये असणार, सिंग्युलरमध्ये असणार. मग हा रनच येणार का, नाही. अजून काही जेवढे काही वर्ब आहे म्हणजे V1 V5 तिथं निर्माण केलेलं आहे, तर ते सगळे कशामध्ये जाणार, सिंग्युलरमध्ये जाणार. हे एक्झाम्पलसाठी आपण रन्स इथं घेतलेलं आहे. ओके, समोर जर बघितलं प्लुरल, प्लुरल जर बघितलं तर याच्यामध्ये आर दिसतो तुम्हाला, वेअर दिलेले, हॅव दिलेले. डज सिंग्युलर आहे तर डू कुठं आहे, प्लुरल आहे. V5 जर सिंग्युलर जर असेल तर V1 ज्याला यस इएस आहे का, नाही, तो मात्र प्लुरल असतो, तो मात्र काय, प्लुरल. जसं मी याच्या विरुद्ध आहे की यस इएस जर असेल तर हा सिंग्युलर, यस इएस नाही आहे याचा अर्थ V1 आहे. V1 जर असेल तर तो प्लुरल असेल. पॉईंट क्लिअर. इथं जर पॉईंट जर क्लिअर झाला असेल तर आपण समोर जाऊया. बघा, हॅज सिंग्युलर, हॅव प्लुरल, तर मित्रांनो समजून घ्या हॅड हा कॉमन असतो. आता हॅड कॉमन हा नवीन काय आहे सर, तर हॅड जो आहे समजा कॉमन तर आहे, तर कॉमन हा काय, तर कॉमन म्हणजेच काय की तो सिंग्युलर पण असू शकतो आणि प्लुरल पण असू शकतो. म्हणजे असं म्हणायचं आहे मला की तो दोन्ही पण दाखवतो, म्हणजे गिरगिट सारखं काम करतो तो, बरोबर आहे. म्हणजे जसं समोर कलर दिसणार तसं तो आपलं रूप काय करणार, तिथे चेंज करणार. समजून घ्या, कॉमन आहे, सिंग्युलर पण असू शकणार आणि प्लुरल पण असू शकणार. म्हणजे हॅड हा कॉमन आहे. मला सांगा डज कुठं आहे रे, सिंग्युलरमध्ये, तर डू कुठं आहे, प्लुरलमध्ये, तर डीड कुठं असणार मित्रांनो, तर डीडला लक्षात ठेवायचं आपल्याला, कॉमन आहे तो. डीड माझ्यासाठी काय आहे, कॉमन आहे. परत इथं समजून घ्या, इथं काय दिलेलं आहे तुम्हाला, V5 सिंग्युलर, V1 प्लुरल, तर V2 कुठं आहे मित्रांनो, V2 आहे. एक्झाम्पल बघितलं आपण रन, इथं रन्स बघितलं, तर त्याचं एक्झाम्पल सेकंडवाला बघितलं आपण V2, काय तिथं रॅन आहे. काय दिसतं तिथं, रॅन आहे. पॉईंट क्लिअर. आता एक गोष्ट इथं समजून घेतली असेल तुम्ही, V1 आहे, V5 आहे, V2 आहे, तर V2 कॉमनमध्ये गेलेला आहे. आणि इथं ऑल एम ए काय आहे, ऑल एम ए म्हणजेच काय, ऑल मॉडल ऑक्झिलरी, जे आपण आता बघितलेलं, कॅन, कुड, शाल, शूल, विल, वुड, मे, माईट, ऑट टू, नीड टू, डेअर टू, इज टू, ह्या सगळ्या काय, ह्या आहे मॉडल ऑक्झिलरी. मग ह्या मॉडल ऑक्झिलरी पण कशामध्ये असणार, कॉमनमध्येच असणार. ओके, इज दॅट क्लिअर. ओके, मी समोर जातो. आता समोर जेव्हा जाणार, फक्त हे तुमच्या डोक्यामध्ये असायला पाहिजे. तुम्ही काय करा, एकदा परत याच्यावरून नजर फिरवा, म्हणजे ते फिक्स तुमच्या डोक्यामध्ये चाललं जाणार. ओके, चला समोर जाऊया. आता बघा, काही तुम्हाला मी इथं वर्ब घेतलेला आहे तुमच्यासाठी. हा आहे माझ्यासाठी गो, गो नावाचा वर्ब आहे. थोडं प्रॅक्टिस करत आहे आपण. गो हा वर्ब आहे, हा आहे मित्रांनो V1. काय आहे तो, V1. आणि आता मला तुम्ही सांगा, V1 हा सिंग्युलर असतो की प्लुरल असतो, काय असणार, बरोबर आहे, काय असणार तो, प्लुरल असणार. म्हणजे इथं जर चेक केलं तर V1 असतो मित्रांनो प्लुरल, काय असणार तो, प्लुरल. आता मला सांगा गोचं V2 काय असतो, वेंट, काय असणार तो, वेंट. वेंट हा V2 आहे. मग मला सांगा V2 काय असतो मित्रांनो, कॉमन. V2 काय असणार, कॉमन. आणि V5 काय असणार, गोज. V5 काय आहे तिथं, गोज. मग V5 काय असणार इथं माझ्यासाठी, सिंग्युलर, म्हणजे ज्याला ES आहे तो सिंग्युलर आहे वर. आता बघा टोल्ड आहे तिथं, टोल्ड. टोल्ड हा V2 आहे की V3 आहे सर, तर इथं जर बघितलं तर टोल्ड हा V2 आहे. का असं आहे, कारण मी तुम्हाला शिकवलेलं आहे मित्रांनो याच्या अगोदरच्या स्लाइडमध्ये की V3 हा एकटा येतो का, नाही, तो कोणासोबत येतो, तर तो टू हॅवच्या लेकरासोबत येतो. अर्थात इथं टोल्ड जो आहे हा V2 आहे. V2 जर असेल तर मला सांगा तो काय असणार, कॉमन असणार.
आता बघा प्ले, सांगा पटपट बोला. V1 काय असणार हा प्लुरल. आता बघा डज नॉट टेल असं काहीतरी तुम्हाला दिसत आहे. मग सर डजनुसार घ्यायचं, डज तिकडे सिंग्युलरमध्ये होता, टेल जर बघितलं V1 हा प्लुरलमध्ये होता, काय घ्यायचं. तर मित्रांनो जो स्टार्टिंगला आहे की नाही, म्हणजे आता मला स्टार्टिंगला कोण आहे डज, डजनुसार तो ठरणार तिथं की तो सिंग्युलर आहे की प्लुरल आहे. किंवा इथं बघा इथं विल आहे, अटेंड आहे, मग कशानुसार ठरवणार तुम्ही विलनुसार. इथं काय दिलेलं आहे शूड, इथं रिच आहे, कशानुसार ठरवणार शूडनुसार. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की जो स्टार्टिंगला आहे, सुरुवातीला आलेला आहे, त्याच्यानुसार आपण तो सिंग्युलर आहे की प्लुरल आहे हे ठरवणार आहे. बघा हा टॉपिक तुम्हाला कशासाठी मदत करणार, किंवा सब्जेक्ट वर्ब आपला ॲग्रीमेंट हा टॉपिक येणार आहे. त्याच्यामध्ये भरपूर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटवरती. आतापर्यंत जर बघितलं तर तिथं आपण म्हणू शकतो शेकडो तिथं प्रश्न दिसतात एकाच टॉपिकवरती. तर हा जो डाटा आहे, हा जो मसाला आहे, तिथं तुम्हाला कामी पडेल. इथं चेक करा डज आहे, डज हा तुम्हाला माहिती आहे की कशामध्ये ठेवलं होतं आपण याला सिंग्युलरमध्ये. आस्क V5 सिंग्युलर, विल अटेंड. आता मला सांगा कशानुसार घेणार विलनुसार. विल हे काय मॉडल ऑक्झिलरी आहे बेटा, काय तो तिथं मॉडल ऑक्झिलरी आपण काय म्हटलं होतं कॉमन, बरोबर आहे. विलनुसार घेणार, विल हे मॉडल ऑक्झिलरी आणि तो काय असेल कॉमन. त्याच्यानंतर चेक करा शूड काय असणार परत, शूड मॉडल ऑक्झिलरी आहे कॉमनमध्ये जाणार. हॅज कम्प्लिटेड, आता सर कशानुसार घ्यायचं, कम्प्लिटेडनुसार घ्यायचं की हॅजनुसार घ्यायचं, हॅजनुसार घ्यायचं की कम्प्लिटेडनुसार घ्यायचं. तर स्टार्टिंगला कोण आहे हॅज. आता मला सांगा हॅजला कुठे ठेवलं होतं आपण सिंग्युलरला, हॅवला कुठे ठेवलं होतं प्लुरलला, आणि हॅडला कुठे ठेवलं होतं आपण कॉमनमध्ये. मग इथं लक्षात ठेवायचं हॅज माझ्यासाठी परत काय असणार आहे सिंग्युलर. आता तुम्ही सांगा मला मेट काय आहे, तर मेट हा V2 आहे. पण बऱ्याच जणांना असं वाटतं की मेट हा V1 आहे, मीट सर V2 आहे, कारण की मेटपेक्षा मीट हा मोठा आहे ना, म्हणजे MEET आहे. मग असं वाटते की मेट हे V1 आहे, मीट हा V2 आहे, थोडंसं मोठं आहे. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो असं काही नाही इथं की मेट जर बघितलं मेट हा V2 आहे, काय तो V2 आहे. याचा अर्थच काय की आपण म्हणू शकतो V2 जर असेल तर हा काय असणार माझ्यासाठी कॉमन. परत मला सांगा इथं काय दिलं वूड क्लीन, परत सांगा मित्रांनो वूडनुसार घेणार म्हणजे काय असेल तो कॉमन. सक्सीड, आता बघा सक्सीड जर बघितलं, सक्सीड बाबतीत बऱ्याच विद्यार्थ्यांना बरेच तिथं प्रश्न आहे. सक्सीड हे काय आहे सर. आता जर बघितलं ना सक्सीड जर बघितलं तर बरेच विद्यार्थी आता काय म्हणणार आहे ना सर हे कॉमन आहे, काही टेन्शन नाही. पण मित्रांनो हे कॉमन नाही आहे. तर असं काय आहे, तर सक्सीड हा V1 आहे, V2 नाही आहे. तुम्ही जर विचार करत असाल तर याला ईडी लागलेले सर ते सक्सीड हा V2 आहे तर तो कॉमन झाला, बरोबर आहे आमचं, तर चुकीचं आहे. समजून घ्या सक्सीड हा मित्रांनो V1 आहे. सक्सीड काय आहे V1 आहे, याचा अर्थ हा प्लुरल आहे. मग याचा V2 काय आहे सर, तर V2 इथे लिहून देतो तुम्हाला. V2 कुठं लिहून देऊ बघा इथं दिसत आहे का रे, बरं इकडे लिहू का, ठीक आहे इथं लिहितो. सक्सीड हा V1 आहे आणि याचा V2 जर बघितलं तर याचा V2 सक्सिडेड, याचा V2 काय सक्सिडेड. आणि तुम्हाला जे समजा मी वर्बची शीट पाठवलेली आहे, टेलिग्रामला पण पाठवलेली आहे नायक अकॅडमीच्या टेलिग्राम चॅनलवरती, आणि ॲपमध्ये पण तुम्हाला दिसत असेल काय की सक्सिडेड V1 V2 आणि V3 ते सगळं शीटमध्ये दिलेले आहेत, बरं आहे. ते वाचा, लर्न करा, समजून घ्या, त्याच्याशिवाय तो आपल्याला सेंटेन्स जमणार नाही मित्रांनो, ठीक आहे. इंग्लिशमध्ये जर मार्क जर आणायचे असेल तर मी ज्या वेळेने तुम्हाला सांगत आहे त्या वेळेने तुम्हाला जावं लागणार, म्हणजे जावं लागणार. पॉईंट कळालं का. चला समोर बघा. आता इथे जर बघितलं डिड नॉट मेक, कशानुसार घेणार डिडनुसार. आता डिड जर बघितलं तर कशामध्ये आहे, तर कॉमनमध्ये आहे, ठीक आहे. आता हे डिलीट करून टाकतो मी, सक्सीड इथं डिलीट करून टाकतो, इथं काय असेल तो कॉमन. त्यानंतर इन्व्हाइट V1 आहे, प्लुरल झाला. इज टेलिंग कशानुसार घेणार, इजनुसार की टेलिंगनुसार, इजनुसार घेणार सर आम्ही. इज हे काय सिंग्युलर. आर सांगा मित्रांनो प्लुरल. यूज टू, ऑट टू, डेअर टू, नीड टू तुम्हाला सांगितलं हे सगळे काय त्या मॉडल ऑक्झिलरी जर असेल तर परत काय असेल ते कॉमन. बघा इथं वूड दिलेले, हॅव दिलेले, टेकन दिले. आता याच्यामध्ये अजून कन्फ्युजन वाटतं विद्यार्थ्यांचं की वूड आहे सर, त्याच्यानंतर जर बघितलं हॅव पण आहे, आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर त्याच्यामध्ये कोण आहे टेकन पण आहे. तर याच्यामध्ये जर समजून घेतलं मित्रांनो तो वूड हा माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण की तो स्टार्टिंगला आले. हॅवनुसार घेणार नाही आपण, तर कशानुसार घेणार वूडनुसार, परत तो कॉमन झाला. कॅन सी कशानुसार घेणार कॅननुसार, बरोबर आहे, म्हणजेच काय असेल तो कॉमन असेल. ह्या सगळ्या मॉडल ऑक्झिलरी V1 V2 V5 हे सगळं आपल्याला तिथं चेक केलेलं आहे आपण की तो सिंग्युलर कुठला असतो, प्लुरल कुठला असतो, जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे, ठीक आहे. आय होप तुम्हाला हे सगळं कळालं असेल. मी थोडं समोर जातो आणि सेंटेन्स काय म्हणतो ते आपण एकदा काय करूया चेक करून घेऊ. बघा मी तुम्हाला जसं म्हटलं होतं की आपला टॉपिक जर बघितलं सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, हा टॉपिक मला चालू करायचा आहे, स्टार्ट करायचा आहे. याच्यासाठी आत्तापर्यंत जो बघितलेला तो आपल्यासाठी महत्त्वाचा डाटा होता, ते तो काय होता महत्त्वाचा डाटा होता की जे
इथं आपण तिथं कामी लावणार आहे. आता समजून घ्या, सब्जेक्ट आहे, वर्ब आहे आणि इथं ॲग्रीमेंट आहे. म्हणजे मला सांगा ॲग्रीमेंट म्हणजे करार. ॲग्रीमेंट म्हणजे काय असेल? करार. तर दोन व्यक्तीमध्ये इथं करार होत आहे. कोणते दोन व्यक्ती आहे? एक आहे माझ्यासाठी सब्जेक्ट, दुसरा आहे वर्ब. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, दोघांचं काय तिथं ॲग्रीमेंट आहे. मग ॲग्रीमेंट होत असताना काहीतरी तिथं कलमा असतील, काहीतरी आर्टिकल असतील, काहीतरी जर बघितलं आपण अटी शर्ती असतील. तर मित्रांनो समजून घ्या, याच्यामध्ये दोन जर बघितलं तर कार्यकर्ते आहेत, त्यांची अटी शर्ती आता काय आहे ते समजून सांगतो तुम्हाला. बघा, सेंटेन्सच्या स्टार्टिंगला कोण जाणार याच्यावरून यांच्या दोघांच्या बद्दल ॲग्रीमेंट होते. सेंटेन्सच्या स्टार्टिंगला कोण जाणार, मग वर्ब म्हणतो सब्जेक्टला तू स्टार्टिंगला जा, किंवा सब्जेक्ट म्हणतो वर्बला तुम्ही पहिले सुरुवात करा. मग याच्यामध्ये जर बघितलं तर ॲग्री कोण होतो, तर ॲग्री होतो तिथं सब्जेक्ट. सब्जेक्ट हा सेंटेन्सच्या स्टार्टिंगला असणार. ठीक आहे. पण जेव्हा समजा सेंटेन्सच्या स्टार्टिंगला सब्जेक्ट असणार, पण एक अट ठेवतो, एक पॉईंट ठेवतो सब्जेक्ट, काय की माझ्यानुसार तुला चालावं लागणार. कोणानुसार? सब्जेक्टनुसार. कोणाला चालावं लागणार? तर आपण म्हणू शकतो वर्बला. आता चेक करून घ्या की स्टार्टिंगला कोण आलं मित्रा? सब्जेक्ट. त्याच्यानंतरच कोण येणार? वर्ब. म्हणजे तुम्हाला जनरल जर स्ट्रक्चर जर माहिती असेल, हा एक सब्जेक्ट असणार, त्याच्यानंतर वर्ब असणार आणि त्याच्यानंतर कोण असतो? ऑब्जेक्ट असतो. मग आता जे समजा सब्जेक्टची अट काय आहे की माझ्यानुसार तुला चालावं लागणार. कोणाला? वर्बला. जसं तुम्ही ते मिलिटरीमध्ये किंवा आर्मीमध्ये बघत असता, जो कमांडर असतो, जो स्टार्टिंगला असतो, तो जसं करत असतो बाकीचे त्याला फॉलो करत असतात. म्हणजे तो समोर जात असतो, थांबत असतो, कुठंतरी थांबला त्याच्यानंतर अजून एक स्टेप घेतो. याचा अर्थ हे सगळं कोणानुसार चालू आहे? जो सुरुवातीला आहे, जो समोर आहे. बरोबर आहे की नाही? त्याच्यानुसार बाकीचे पण आपण म्हणू शकतो आर्मी तिथं चालत असतात, ते तिथे ॲक्शन घेत असतात. तसं इथं लक्षात ठेवायचं की सब्जेक्टनुसार पूर्ण सेंटेन्समध्ये आता बदल होणार आहे. तर कसं होते, काय होते, आपण चेक करूया. आता मला सांगा मित्रांनो, इथं सब्जेक्ट दिलेला आहे, सब्जेक्ट आपल्याकडे शी आहे. आता हे सांगू नका मला की सर ते मला माहीत नाही. आपण हे ऑलरेडी सगळं बेसिकमध्ये बघितलेलं आहे. म्हणजे याच्या अगोदरचे जे 2-3 लेक्चर आहे याच्यामध्ये सगळं डिटेलमध्ये बघितलेलं आहे. तुम्ही जर मधातून हा व्हिडिओ बघत असाल तर हा व्हिडिओ इथंच थांबवा, तो पहिले व्हिडिओ बघून घ्या. कारण की सगळे व्हिडिओ एकमेकाला कसे लिंक आहे, ते चेन आहे मित्रांनो यांची. इथं जर चेक केलं तर सब्जेक्ट जे आहे, आपण सिंग्युलर कुठला असतो, प्लुरल कुठला असतो ते चेक केलेलं आहे. याच्यामध्ये जर बघितलं ही, शी, इट, ठीक आहे, एखादा नेम सिंग्युलर, हे सगळे काय असतात? सिंग्युलर असतात. आणि आय, वी, दे, यू हे सगळे काय असतात? प्लुरल असतात. आता मला सांगा, मी काय म्हटलं की सब्जेक्टनुसार कोण ठरणार? वर्ब ठरणार. सब्जेक्ट जर सिंग्युलर जर असेल तर वर्ब पण काय असणार? सिंग्युलर. सब्जेक्ट जर प्लुरल असेल मित्रांनो तर वर्ब पण काय असणार? प्लुरल असणार. पॉईंट क्लिअर का? येते तुमच्या लक्षामध्ये? आता मला सांगा, शी हे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे? सिंग्युलर आहे. आणि इथं जो वर्ब दिलेला आहे तुम्हाला, काय दिलेला आहे मित्रांनो? प्ले. आणि इथं काय दिसतो? प्लेज. प्ले मला सांगा, प्ले हे V1 आहे. प्ले कसं आहे? V1 आहे. मग V1ला आपण सिंग्युलर म्हटलं होतं की प्लुरल म्हटलं होतं? तर ऑब्विसली तुम्ही काय म्हणणार याला की सर त्याला तर आपण प्लुरल म्हटलं होतं. आणि प्लेज जो आहे समजा याला एस जोडलेला आहे, याचा अर्थ हा काय झाला माझ्यासाठी? सिंग्युलर झाला. आता मला सांगा, सब्जेक्ट जर सिंग्युलर असेल तर वर्ब पण काय येणार मित्रांनो? सिंग्युलर. मग तुम्ही प्ले घेणार की प्लेज घेणार? तर तुम्ही घेणार तिथं प्लेज. म्हणजे शी प्लेज, नॉट अ प्ले. पॉईंट क्लिअर का? शी प्लेज. प्ले येणार का त्याच्यासोबत? नाही. परत तिथं समजून घ्या, वी काय दिलेलं आहे? वी जर बघितलं तर हा आहे मित्रांनो प्लुरल. हा जर प्लुरल जर असेल तर इथं मला सांगा कम दिलेला आहे. कम हे काय? प्लुरल. कम्स काय? V5 सिंग्युलर. आता मला परत सांगा, वी प्लुरल जर असेल तर आता तुम्ही कम घेणार की कम्स घेणार? तर ऑब्विसली काय घेणार तुम्ही? वी नुसार कम घेणार. सर आम्ही कम्स घेणार का? नाही. आम्हाला कळलं, आत्ताच तुम्ही सांगितलं. पॉईंट क्लिअर का? चला, समोरचं काय दिलेलं आहे? ही अँड शी. आता बघा, इथं बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात. ही अँड शी हे काय? सिंग्युलर आहे सगळे. ही सिंग्युलर, तो, शी सिंग्युलर, ती. पण मला काय म्हणायचं आहे, इथं कशाने जोडल्या गेलेले आहे? अँडनी. म्हणजे मी जर तो आणि ती जर म्हणत असेल तर हे दोन झाले ना. हे जर दोन होत असेल तर याचा अर्थ तो पूर्ण गट त्याला बोलायचा आहे, पूर्ण गटबद्दल बोलायचं आहे, किंवा असं म्हणायचं आहे की दोघांबद्दल बोलायचं आहे. मग दोघांबद्दल जर बोलायचं असेल तर हे दोन्ही झाले, प्लस करतो. म्हणजे अँड हा असा कंजंक्शन आहे, दोघांना काय करत आहे? प्लस करत आहे. ही अँड शी, तो आणि ती. मग तो आणि ती जर म्हणत असेल तर हे दोघं झाले. दोघं जर असेल तर ते प्लुरल झाला सब्जेक्ट. माझ्यासाठी हा सब्जेक्ट काय झाला मित्रांनो? प्लुरल. हा जर प्लुरल असेल तर आता मला सांगा, आस्क हे V1 आहे, तो प्लुरल असतो. आस्क हा V5 आहे, तो सिंग्युलर असतो. आता तुम्हीच मला सांगा काय येणार करेक्ट आन्सर? तर आस्क येणार. आस्क येणार का? नाही. हे आपल्याला समजून घ्यायचं होतं. पॉईंट क्लिअर का? चला, आता हे जर तुम्हाला समजलं असेल, याचा स्क्रीनशॉट मारायचा आहे, काय जायचं आहे समोर चेक करून घ्या. मी समोर जातो.
हां चेक करा. आता हे थोडं थोडं सेंटेन्स वाढत चालणार. ठीक आहे. आता बघ ही अँड आय, परत मला सांगा ही अँड आय काय झालं इथं. हां ही अँड आय काय झालं रे, प्लुरल. हा जर प्लुरल असेल तर V1 घेणार की V5 घेणार. हां आता इथं जर बघितलं डू नॉट आस्क आहे आणि डज नॉट आस्क आहे. मग मी तुम्हाला शिकवलेलं आहे की कशानुसार घेणार आपण, प्लुरल आहे की सिंग्युलर आहे, की जो स्टार्टिंगला आहे. आताच बघितलं आपण कशानुसार घेणार, जो स्टार्टिंगला आहे. मग स्टार्टिंगला कोण आहे, डू. डूला आपण प्लुरल म्हटलं होतं की सिंग्युलर म्हटलं होतं, तर प्लुरल म्हटलं होतं. हा प्लुरल झाला. हा काय झाला माझ्यासाठी, प्लुरल. आणि डज कसा आहे मित्रांनो, डज आहे सिंग्युलर. डज कसा आहे, सिंग्युलर. सिंग्युलरच्या गटामध्ये आपण टाकलेला आहे. मग सब्जेक्ट माझ्याकडे प्लुरल जर असेल तर वर्ब पण काय येणार मित्रांनो, प्लुरल. म्हणजे इथं जर बघितलं ही अँड आय डू नॉट आस्क येणार तो, ना की इथं डज नॉट आस्क असेल. पॉईंट क्लिअर का. चला समोर काय दिलेलं आहे, पीटर अँड जॉन. परत मला सांगा पीटर अँड जॉन हे दोघं झाले, याचा अर्थ प्लुरल झाला. सर प्लुरल असेल तर गिव्ह येणार. इथं जर बघितलं गिव्ह येणार का, नाही. पॉईंट क्लिअर का. समोर जाऊया. आता जर बघितलं ना ही कन्सेप्ट इथून काहीतरी चेंज होत आहे. म्हणजे इथं जर बघितलं ना यांची लेवल चेंज होते. कशाची, नायदर राम नॉर श्याम, आयदर आकाश और मयूर. आता समजून घ्या, नायदर राम नॉर श्याम कशाने जोडलेलं आहे, रामला आणि श्यामला कोणी जोडलेलं आहे, नायदर नॉन. इथं मला सांगा आकाशला आणि मयूरला कोणी जोडलेलं आहे, ऑरने. मग जेव्हा सेंटेन्स किंवा जेव्हा सब्जेक्ट हा इधर ऑर, नायदर नॉर, नॉर, नॉट ओनली बट अल्सो यांनी जर जोडला गेलं असेल तर मला सांगा, मी मित्रांनो समजून घ्या इथं काय म्हणायचं मला. इथं राम आहे माझ्यासाठी हा पहिला सब्जेक्ट आहे, श्याम हा माझ्यासाठी सेकंड सब्जेक्ट आहे, आकाश माझ्यासाठी फर्स्ट सब्जेक्ट आहे, मयूर माझ्यासाठी सेकंड सब्जेक्ट आहे. वाक्यामधला सुरुवात कोणापासून झाली, नायदर राम पहिला सब्जेक्ट, नॉर श्याम दुसरा सब्जेक्ट. इथून जर बघितलं आकाश पहिला, मयूर दुसरा. आता याच्यात काय आहे ते समजून घ्या. जेव्हा नायदर नॉर, आयदर ऑर, नॉर, नॉट ओनली बट असो यांनी दोन सब्जेक्ट जर जोडले असेल तर जो वर्ब आहे ना तो कोणानुसार असणार, दोघांनुसार नसणार मित्रांनो. म्हणजे जसं आपण पीटर अँड जॉन हे अँडनी जोडलं होतं म्हणून हे आपण दोघांनुसार घेतलं. पण इथं जर बघितलं तर इथं राम आणि श्याम या दोघांना कोणी जोडलेलं आहे, नॉरनी, तर फर्स्ट सब्जेक्टनुसार घेणार. कोणानुसार घेणार, फर्स्ट सब्जेक्टनुसार. इथं बघा हा पहिला सब्जेक्ट आहे फर्स्ट, बरोबर आहे की नाही. हा सेकंड आहे आणि मी जे समजा वर्ब कोणानुसार घेत आहे, फर्स्ट सब्जेक्टनुसार. दोघांनुसार घेणार का, नाही, कारण की तो कशाने जोडलेला आहे, नॉरने. इथं कशाने जोडलेलं आहे, ऑरने. आता मला सांगा मी जर म्हणायचं असेल टी ऑर कॉफी, म्हणजे टी किंवा कॉफी लागते तुम्हाला, काय लागते तर ऑरमध्ये दिलं मी ऑर, म्हणजे याचा अर्थ काय दोघांपैकी एक निवडतो. मग तुम्ही दोन्हीनुसार म्हणणार का की तुम्ही पाजत आहे सर टी पण पाहिजे आणि कॉफी पण पाहिजे, असं चालेल का तिथं, नाही. ऑरमध्ये आहे टी ऑर कॉफी. मी जर म्हणत असेल आकाश और मयूर जर म्हणत असेल तर याचा अर्थ काय झालेला आहे, आकाश किंवा मयूर. म्हणजे असं म्हणायचं आहे मला की याच्यापैकी दोघांपैकी काय एक. मग मी रामनुसार घेणार कारण की तो पहिला सब्जेक्ट आहे वाक्यामधला. तो जर पहिला जर असेल, राम जर बघितलं तर तो सिंग्युलर आहे. तो जर सिंग्युलर असेल तर इज गोईंग येणार मित्रांनो, आर गोईंग येणार का, नाही. कारण की आर गोईंग आपण बघितलं तर आर गोईंग हा प्लुरल असतो. परत समजून घ्या, इथं काय दिलेलं आकाश. आता मला सांगा आकाशनुसार घेणार की मयूरनुसार, आकाशनुसार. हे परत इकडे आपण बघणार की मी कोणानुसार घेणार आहे. तर इथं जर चेक केलं तर इथं तुमचा हा सेकंड सब्जेक्ट आहे, पण मी इथं लिहित आहे कशानुसार, वर्ब कशानुसार घेत आहे, सेकंड सब्जेक्टनुसार. कोणानुसार घेत आहे, वर्ब. तर इथं लक्षात ठेवायचं आपल्याला, जर चेक केलं तर सेकंड सॉरी हे रब करण्यामध्ये ते लक्षात नाही राहिलं. जो आपण वर्ब घेणार आहे तो कशानुसार घेणार आहे, फर्स्ट सब्जेक्टनुसार, ना की सेकंड सब्जेक्टनुसार घेणार का आपण. ठीक आहे, हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. आता ही कन्सेप्ट कळली असेल तुम्हाला. याच्या अगोदर आपण काय बघितलं, एक सब्जेक्ट आहे तो सिंग्युलर असेल तर वर्ब पण सिंग्युलर असेल, दुसरा सब्जेक्ट आहे तो प्लुरल असेल तर वर्ब पण प्लुरल आहे, अँडनी जोडला असेल तर ते दोन्ही पण प्लुरल असतात कारण की ते दोन्ही प्लस केल्या जाते. नायदर नॉर इधर ऑरने जर जोडल्या गेल्या असेल तर दोघांपैकी एक म्हणजे कोणतं, तर जो पहिलावाला आहे त्याच्यानुसार घेणार, बरोबर आहे की नाही. आता समोर जातो, अजून हे सेंटेन्स वाढत चालणार आहे. आता चेक करून घ्या. बघा इथं काय दिलेलं आहे, दोन इमोजी दिसत आहे तुम्हाला. हे दोन घरामधले कार्यकर्ते आहे. म्हणजे हा जर बघितला हा मोठा भाऊ आहे, म्हणजे हा फर्स्ट आहे, फर्स्ट सब्जेक्ट मोठा भाऊ आहे. आणि हा सेकंड सब्जेक्ट म्हणजे काय रे म्हणू शकतो आपण, लहान भाऊ आहे, बरोबर आहे. आणि तुम्हाला माहित आहे की हे जे फर्स्ट सब्जेक्ट आहे, सेकंड सब्जेक्ट आहे, कशाने जोडल्या जात आहेत मित्रांनो,
तर आपण म्हणू शकतो ऑर, कशाने, नॉर. त्याच्यानंतर काय म्हणू शकतो आपण, नायदर नॉर, किंवा आपण म्हणू शकतो इदर किंवा आयदर ऑर, किंवा आपण असं म्हणू शकतो नॉट ओनली बट ऑल्सो, कशाने, नॉट ओनली डॅश 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 काय असेल, बट ऑल्सो यांनी जोडला गेलेला आहे. कोण, दोन सब्जेक्ट, पहिलावाला आणि हा काय असणार इथं सेकंडवाला. तर आता मला एवढं सांगा, इथं जर चेक जर केला आपण, तर मित्रांनो मी एक्स्ट्रीमली सॉरी मागतो तुम्हाला. इथं जर चेक जर केला तर माझं थोडं नाही भरपूर इथं मिस्टेक झालेली आहे. काय म्हणतो इथं चेक करा. इथं जर बघितलं तर तुम्हाला जे मी सांगत होतो, काय सांगत होतो, नायदर राम नॉर श्याम, आयदर आकाश और मयूर. तर याच्यामध्ये काय होतं ना की सेकंड सब्जेक्टनुसार काय असतो, वर्ब असतो. इथं जर बघितलं राम आहे, श्याम आहे, आकाश आहे, मयूर आहे, तरी समजून घ्या इथं प्लुरल सिंग्युलरच आहे ते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं की सेकंड सब्जेक्टनुसार असतो. कशानुसार असतो, वर्ब सेकंड सब्जेक्टनुसार. आता मला सांगा सेकंड सब्जेक्ट कोण आहे, श्याम आहे, तो सिंग्युलरच आहे. परत इजच येणार आहे. फक्त मला सांगताना माझ्याकडून असं झालं की मी राम म्हणजे पहिल्या सब्जेक्टनुसार तुम्हाला सांगितलं. परत मी तुम्हाला म्हणतो की तुम्ही ते सगळं विसरून जा, डिलीट करून टाका माइंडमधून. काय म्हणत आहे की नायदर नॉर, इदर ऑर, नॉट ओनली बट ऑल्सो, ऑर नॉर यांनी जर दोन सब्जेक्ट जर जोडले असेल तर जो सेकंडवाला आहे की सब्जेक्ट त्याच्यानुसार मी वर्ब घेणार. सेकंड वर्ब कोण आहे, सेकंड सब्जेक्ट कोण आहे, श्याम आहे. श्याम सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, सिंग्युलर आहे, म्हणून इथे इज घेणार आपण. परत मला सांगा मयूर कसा आहे मित्रांनो, कसा आहे तो कसा आहे, तर तो सिंग्युलर आहे. तो जर सिंग्युलर असेल तिथं काय येणार, वॉज येणार. इथं काय येणार, वॉज. वेर येणार का, नाही. फक्त तुम्हाला एवढंच तिथं करेक्शन करून घ्यायचं आहे की नायदर नॉट, इदर ऑर नॉट ओनली बट ऑल्सो यांनी जर जोडल्या गेले असेल तर मी सेकंडनुसार घेणार, ना की फर्स्टनुसार घेणार. बरोबर आहे की नाही, मास्तर चुकला इथं. ठीक आहे, चला समोर जाऊया. इथं चेक करून घ्या. इथं मला काय म्हणायचं आहे, तर मला याच्यातून असं म्हणायचं होतं की हा पहिला सब्जेक्ट आहे माझ्यासाठी, हा सेकंड सब्जेक्ट आहे, आणि इथं तुम्हाला माहिती आहे की इथं असणार आहे आपल्यासाठी वर्ब. आता मला सांगा तो कशाने जोडल्या गेलेला आहे, म्हणजे इथं जर बघितलं हे दोन सब्जेक्ट आहे, कशाने जोडल्या गेलेला आहे, नॉर, ऑर, त्याच्यानंतर काय म्हणू शकतो आपण, नायदर डॅश 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 नॉर, किंवा आपण काय म्हणू शकतो, आयदर डॅश 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 काय, ऑर. त्याच्यानंतर जर बघितलं तर नॉट ओनली डॅश 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 काय म्हणू शकतो आपण, बट ऑल्सो. यांनी जर दोन सब्जेक्ट जर जोडले असेल तर सेकंडवाला सब्जेक्ट कसा आहे, तो हॅपी आहे, आणि फर्स्टवाला जो सेंटेन्स आहे ना, फर्स्टवाला जो सब्जेक्ट आहे ना, आपण म्हणू शकतो तो अनहॅपी आहे. म्हणजे जर बघितलं घरामध्ये कोणानुसार चालू आहे तर सगळं लहान कार्यकर्त्यानुसार चालू आहे. जो मोठावाला आहे त्याच्यावर कोणी ऐकत आहे का, नाही, म्हणजे तो बिचारा सॅड आहे. पहिला सब्जेक्ट सॅड आहे याचा अर्थ पहिल्या सब्जेक्टनुसार वर्ब ठरणार का मित्रांनो, नाही. तर कशानुसार ठरणार, सेकंड सब्जेक्टनुसार, कारण की सेकंड सब्जेक्ट आपल्यासाठी कसं आहे, हॅपी आहे. इथं लक्षात ठेवायचं सेकंड सब्जेक्ट नुसार, कोणानुसार, सेकंड सब्जेक्ट, कोण, तर वर्ब. ठीक आहे. आता चेक करून घ्या आपण. बघा इथं काय दिलेलं आहे, राकेश और हिज सिस्टर्स. आता मला सांगा हिज सिस्टर्स हे सिंग्युलर आहे की प्लुरल आहे मित्रांनो, तर प्लुरल आहे, कारण की सिस्टर्स हे नाऊन आहे. सिस्टरला काय जोडल्या गेलेलं आहे, एस जोडल्या गेलेलं आहे, म्हणजे हा प्लुरल आहे. हा जर प्लुरल जर सर ऑरने जोडला असेल तर तुम्ही राकेशनुसार घेणार की हिज सिस्टर्सनुसार घेणार, ऑब्विसली तुम्ही हिज सिस्टर्सनुसार घेणार. तो प्लुरल आहे. तो जर प्लुरल असेल इथे हॅज घ्यायचं की इथं हॅव घ्यायचं. आता मला सांगा हा प्लुरल आहे, हॅज कसा आहे, सिंग्युलर, हॅव कसा आहे, प्लुरल. तर तुम्ही कुठलं चूज करणार याच्यातून, तर तुम्ही चूज करणार काय, हॅव. म्हणजे तो सेंटेन्स बनणार मित्रांनो, आयदर राकेश और हिज सिस्टर्स हॅव कंप्लीटेड धिस वर्क. काय असणार तो, कंप्लीटेड धिस वर्क. परत बघा नायदर बॉईज नॉर गर्ल्स, परत कशाने जोडला तो, नॉरने. कोण आहे, गर्ल्स. म्हणजे तुम्ही कशानुसार घेणार, बॉईजनुसार की गर्ल्सनुसार, तर गर्ल्सनुसार, कारण की तो सर सेकंड सब्जेक्ट आहे. मग तो सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, तर तो प्लुरल आहे. तो जर प्लुरल जर असेल तर इथं काय दिलेलं आहे, पार्टिसिपेट, आणि इथं काय दिलेलं आहे, पार्टिसिपेट्स. मग पार्टिसिपेट्स हा झाला सिंग्युलर कारण की तो V5 आहे. पार्टिसिपेट हा झाला V1 म्हणजे तो प्लुरल आहे. मग इथं जर बघितलं गर्ल्सनुसार इथं पार्टिसिपेट घेणार, तुम्ही पार्टिसिपेट्स घेणार का, नाही. हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. परत बघा काय दिलेलं आहे, नॉट ओनली महेश बट ऑल्सो राकेश. मग परत कशाने जोडलेला आहे तो, बट ऑल्सो. हे बघा इथं बट ऑल्सो दिसतो तुम्हाला. मग तुम्ही राकेशनुसार घेणार की महेशनुसार घेणार,
तर ऑब्विसली तुम्ही राकेशनुसार घेणार, काय की राकेश हा सेकंड सब्जेक्ट आहे वाक्यामधला आणि हा सेंटेन्स आयोगाने विचारलेला आहे. STI मला वाटते 2017 की 18 मध्ये विचारले गेलेले आहे. समजून घ्या, राकेश हा सेकंड सब्जेक्ट आहे आणि तो सिंग्युलर आहे मित्रांनो. राकेश हा एकच आहे. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर त्याच्यानंतर इथं दिलेला आहे वेंट. वेंट हा V2 आहे. V2 जर असेल तर तो कॉमन असतो. पॉईंट कळला का? मग हा सेंटेन्स करेक्ट आहे की इनकरेक्ट? तर करेक्ट आहे. मग सर आम्हाला कळलं नाही. बाकी मी जेव्हा समजा ऑफलाईनची बॅच घेत असतो तर बरेच विद्यार्थी इथं अडकतात. कुठं? ते वेंट हे कसं काय आलं कळलं नाही सर. परत तुम्हाला रिपीट करून सांगतो. बघा, राकेशनुसार आपण घेणार आहे. राकेश हा सिंग्युलर आहे. वेंट हा V2 आहे, तो असतो कॉमन. मग कॉमन जर असेल तर मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की तो आपला लगेच रंग चेंज करतो. कोण? V2 म्हणजे कॉमनवाला. म्हणजे समोर जर सिंग्युलर असेल तर हा वेंट काय म्हणणार? हां मी सिंग्युलरच आहे, सिंग्युलरच आहे. आणि इथं जर कोणीतरी प्लुरल जर असेल तर तिथं जर वेंट जर परत असेल तरी तो त्याला काय म्हणणार? हां मी प्लुरलच आहे, प्लुरलच आहे. म्हणजे हा जो वेंट आहे की नाही किंवा V2 जो आहे जो कॉमनवाला असतो, म्हणजे मॉडल ऑक्झिलरी कॉमन आहे, V2 कॉमन आहे, हॅड कॉमन आहे, हे जे आहे समजा हे सगळे कॉमन असणारे हे दोन्ही पण दाखवतात. म्हणजे सिंग्युलर पण दाखवतात आणि प्लुरल पण दाखवतात. पॉईंट क्लिअर? इज दॅट क्लिअर? ओके. आता हे सगळे सेंटेन्स तुम्हाला लिहायचं आहे. आपण समोर जाणार आहे आता. ठीक आहे. आता मित्रांनो समजून घ्या, हे जे तुम्हाला ॲरो वगैरे मी इथं देत आहे हे सगळं तुम्हाला वहीमध्ये तिथं भरायचं आहे. तुम्ही जर समजा हे डायरेक्ट असं काहीतरी आन्सर घेत असाल तर ते चुकीचं आहे मित्रांनो. हे मी ॲरो दाखवत आहे. हे ॲरोज तुम्हाला तिथं परीक्षामध्ये काम पडेल किंवा तुम्ही जेव्हा रिव्हिजन करसाल नोट्सवरती तर तो तिथं तुम्हाला पॉईंट काम पडेल, कारण की सरांनी असं सांगितलं होतं. आणि हे ॲरो तुम्हाला तिथं लक्षात आणून देईल की याचा आन्सर काय असणार आहे. तर तुम्हाला हे सगळे ॲरो दाखवायचे आहे. मी जे जेवढं काही लिहित आहे तुम्हाला 100% कॉपी करायचे आहे तुमच्या नोट्समध्ये. ओके, चला समोर जातोय. ठीक आहे. आता इथून एक नवीन कन्सेप्ट चालू होते. ती कन्सेप्ट आपण काय करूया नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. इथं आपण थांबणार आहे मित्रांनो. व्हिडिओ जे आहे कंबाईन B असेल, मेन्स C असेल कंबाईन किंवा राज्यसेवा असेल किंवा तुम्ही कुठलीही सरळ सेवाची तयारी करत असाल किंवा आपण म्हणू शकतो तुम्ही जर समजा रेल्वेची तयारी करत असाल, सेंटरची तयारी करत असाल तर इंग्लिश हा चेंज होत नसतो. इंग्लिश जर बघितलं सगळ्यांसाठी कॉमन आहे. फक्त परीक्षेला विचारण्याची मेथड हे वेगवेगळी असते. तर हा व्हिडिओ प्रत्येकाजवळ तुम्ही काय करा, शेअर करा, कारण की तो मोफत आहे. ठीक आहे. आणि तुम्हाला शेअर करायला मित्रांनो पैसे लागत नाही. ठीक आहे. इथं आपण थांबूया. ठीक आहे. थँक्यू सो मच.